बोलतोयस तू हे? काय बोलतोय म्हणजे? खरं तेच बोलतोय। शाळा वगैरे काढायचा विचार ना तुझ्या डोक्यातून काढून टाक। तू बघ, सकाळी सकाळी चेष्टा नाही, हा प्लीज। चेष्टा नाही करत मी। एक गाव, एक घर सोडून जातोय। इथे कुणालाच गरज नाही याची। जा तू, निघ। काय झालंय तुला? असं का बोलतोय तू? इंदू, खरं तेच बोलतोय। जे तुझ्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही ना, ते सांगतोय तुला। इंदू, इथं शाळा काढून काय मिळणार आहे? हा, काही फायदा आहे का त्यात? अगं, इथल्या लोकांना गरज तरी आहे का त्याची? दिसतंय का? अरे पण तू एक काम करू, एक से भले दो। आपण दोघंही गाव सोडून, हे घर सोडून जाऊ इथून। चल चल इंदू। आदू, इकडे इथे बस तू। शांत हो ना। काय गाव सोडून जाऊ लावलंस रे? आदू, हे गाव आपलं आहे, इथली माणसं आपली आहेत, आणि विटूच्या वाडीत शाळेची किती गरज आहे तुला माहितीये? अरे, शाळेसाठी तू किती धडपडतोयस। मॅड झालो होतो मी, स्क्रू ढिला झाला होता माझा। इथल्या लोकांना चांगुलपणाची काहीच गरज नाही, माहिती? इथली रियालिटी वेगळी। मी तरी या लोकांसाठी काय लक्ष लढतोय काय माहिती? कारण आपली ड्युटी आहे ती आदू। ड्युटी? फक्त आपलीच ड्युटी आहे, त्यांची ड्युटी नाहीये। दोघांच चांगुलपणाची किंमत नाही येते कोणाला। जिथे चांगुलपणाला किंमतच नाहीये तिथे राहायचं तरी कशाला आपण? दुसरीकडे जाऊ, तिकडच्या लोकांसाठी काहीतरी करू। फक्त संशय घेणारे आणि घाणेरड्या मानसिकतेची लोक राहतात इथे। जागा बदलल्याने लोकांची मानसिकता बदलणार आहे का? सगळीकडे अशीच लोक असणार ना? अरे, त्यांना माहीतच नाही ते काय करतायत। चांगुलपणा नाही असं म्हणतोस ना? अरे मग आपण निर्माण करू ना चांगुलपणा। असं संकटाला पाठ दाखवून मार्ग निघत नसतो आदू। आपण लढू ना, भिडू ना त्यांना। जे जे वाईट आहे ते बदलून टाकू। मला हे करायचंय, तू देशील ना साथ? मला माहिती होतं व्यंकट भाऊजी तिच्या मदतीला धावून जाणार। एवढं मोठं प्रवचन केलं, तुम्ही तिची अग्निपरीक्षा घेऊ नये यासाठी। काय झालं? काय झालं? इंद्रायणीनं स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतला ना। अग्निपरीक्षेसाठी झाली तयार। तिला काय वाटतंय का तिचा विठुराया सतत तिच्या पाठीशी उभं राहील म्हणून? आपण किती वेळा उभं राहणार? त्याला पण दुसरी कामं असतील ना, बिझी असेल तो। अहो, ती शित्तामाई होती ना म्हणून अग्निपरीक्षेत पास झाली। ही थोडीच पास होती, नापास होणार आहे, नापास। मला तर वाटतं ही कधी कधी स्वतःलाच गॉड समजती। अहो, एकदम बरोबर बोलल्या मोठ्या बाई। अहो, तापलेल्या लोखंडाचा गोळा हातात घ्यायचा आहे, बर्फाचा गोळा नाही। काय हो? हो ना, आता बघा ना, काय तर म्हणे गुडघ्यावर चालली। कोणी चालतंय? गावातली कुठली बाई चालेल। पण झालंय काय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय। त्यांना आता असं वाटतंय की आपण निखऱ्यावर पण चालू। पण एकदा काय निखऱ्यावर पाय ठेवला ना, ते कॉन्फिडन्स आणि पाय दोन्ही जळून जातील। मग तिला कळलं। आणि लोकांना पण कळलं किती किती स्वच्छ चारित्र्याची येते। अहो, नाचक्की होईल
समाजात स्थान राहणार नाही. अहो कुत्र हाल खाणार नाही तिचं. आता इंद्रायणी संपली, कायमची मातीत गेली. मैत्रा, तिला नुसतं संपवून मातीत नाही गाडायचंय, पार जाळून टाकायचे, राख करून टाकायची तिची. काय तिला मातीत गाडलं ना तर पुन्हा उगवल, म्हणून संपवून टाकायची तिला. हे अशी ब्याद आहे. काय मोठ्या बाई तुम्ही पण. विठुराया, दरवेळेला तू इंदूची परीक्षा का बघतोस रे? अरे तू पाठी राखायस ना तिचा. सखा सोबती तूच आहेस. 52 कशी सोन्यासारखी पोर आहे रे. मग तिच्याच वाट्याला हे सगळं काय येतंय सांग ना मला. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे मान्य आहे मला. अरे पण या यातनांना कधीतरी अंत नको का? सांग ना. आणि कधीतरी तू सुद्धा वाईट माणसांची परीक्षा घे की. त्यांच्यावरही पडू देत टाकीचे 2 घाव. त्यांनाही कधीतरी त्रास सहन करायला लाव की. दुःख म्हणजे काय, वेदना म्हणजे काय हे कळू दे की वाईट माणसांना सुद्धा. का वाईट माणसांनी वाटेल तसं वागायचं, बोलायचं, आणि चांगल्या माणसांनी मात्र कायम आपल्या लोखंडाचा गोळा स्वतःच्या हातात घ्यायचा. कुठला न्याय आहे हा तुझा? मी इंदूला माझ्या पोटच्या मुलीसारखं वाढवलंय. लहानाची मोठी होताना पाहिलंय. मी कायम तिला सगळ्या लोकांशी चांगलं वागायला शिकवलं, चांगलं बोलायला शिकवलं. तरी तिच्या वाट्याला परत हेच भोग देतोयस तू. तू आता असा नुसता बघत उभा राहू नकोस. हे जे काही चाललंय ना त्यातून इंदूचं रक्षण कर. तिच्या पाठीशी उभं राहणं ही तुझी जबाबदारी आहे विठुराय. राम कृष्ण हरी. आई, आज विजयादशमी. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या आसुरांचा निर्दालन करायचं बळ मला दे. बघा दुनिया कशी बदलली येते. कशी बदलली? अहो आम्ही नाही त्यातले म्हणणारे, स्वतःला कीर्तनगर समजणारे. बघा बघा कसे बघतायत बघा. बाहेर गावी नको ते शाळा करून गावात शाळा काढू म्हणणारे. चांगलं वागायला पाहिजे, हे बरोबर ते चूक असा निवाडा करणारे. आज स्वतः अग्निपरीक्षा देत आहेत. का रे, अशी वेळ का आली असेल यांच्यावर?
आता अशी वेळ का आली, कशी आली, कुणी आणली, का स्वतःच्या वागण्यानं अंगावर ओढून घेतली, यावर आम्ही बोललंच पाहिजे का? ओ इंद्रायणी बाई, हो सांगा ना, पब्लिक विचारते, सांगा ना, का आली तुमच्यावर अशी वेळ? कसं आहे, दुनिया गोल आहे, गोल. आपण जसं वागतो तसंच आपल्या सोबत घडत असते. हो, आता या इंद्रायणी बाई कीर्तनात कर्माचा पाढा वाचतात, दुसऱ्या लोकांच्या कर्माचा हिसाब करतात. आता त्यांच्या सोबत पण तेच होतंय. आज तुमच्या कर्माचा हिसाब होणार आहे. आज तुम्हाला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. चला एक गेम खेळूया. 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. कशी देणार अग्निपरीक्षा? ऑप्शन ए, ते तापता लोखंडाचा गोळा हातात घ्या ना. ऑप्शन बी, या जळत्या निखाऱ्यावर अणुवानी चालणार. ऑप्शन सी, दोन्ही. आज तुम्ही कुठली पण परीक्षा द्या, आम्ही सगळ्या परीक्षेची तयारी केलेली आहे. मोहितराव, अहो कशी का असे ना, गावाची, गावातल्या माणसांची सेवा केली आहे. त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना देण्यासाठी तुम्ही बांधील आहात. हा होतो मग. नाही, तसं नाही, तर असं गावातल्या लोकांशी तुम्ही असं कसं काय वागू शकता, असं कसं बोलू शकता तुम्ही? असं म्हणजे कसं मोठ्या बाई? नाही, मान्य आहे, इंद्रायणी बाई तुमच्या सुनबाई आहे, दिग्रसकर घराण्याच्या गादीच्या वारसदार आहेत. अहो ते कीर्तनात लोकांना उपदेश देत असतात, पण आज विषय वेगळा आहे. हे सगळं त्यांना त्यांच्या इमेज साठी करायचंय.